तर 1994 पासून मी पुणे ते मुंबई रोज जातो येतो आणि पुण्यालाच राहतो. मला इतकं जास्त मोटिवेट फील झालं. काकांना म्हटलं आज मी इतका जास्त फ्रस्ट्रेट होतो ट्रॅव्हलिंग करून. गुलाबाई खाऊ का देऊ का ऑलराईट, येऊन गेला आपण घरी. वाजून गेले 6:15. मी आधीच आलो होतो घरी आणि जरा आराम केला. आल्यानंतर आत्ता उठून म्हटलं चला फ्रेश होऊयात आणि बाहेर जाऊयात. जरा बाहेरचे 1-2 छोटी मोठी काम आहेत आणि आईसाठी दाबेली पण घेऊन यायची. आईला दाबेली खूप जास्त आवडते आणि जे तोंड येण्याचा काहीतरी इलाज करावा लागणार. मला चहा पण पिता. थोडा चहा बी नाही पिऊ देवा आधी थोडसा. काय काय माहिती तुला अच्छा ऐकला पण शाले आलेत म्हणे. आता दाबेली खायची का नाही ते जरा विचारून आपण बघूयात काय काय नाही. आणि 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 अजून सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते मी तुम्हाला सांगतो बाहेर गेल्यावर काय काम आहे ते. येस, याच अपडेट आहेत. आणि मी जर बोललो होतो मोटो ब्लॉग करणार, पण आल्यानंतर पण माझा काही मूड नाही झाला मोटो ब्लॉग करायचा. एकदम असा फ्रस्ट्रेट होतो आणि एकदम विचित्र जो मूड होता म्हणून मी काहीच केलं नाही, व्हिडिओ शूट नाही केला. म्हटलं आता चला घरी आलोय, सगळं सॉर्टेड झालंय, काम वगैरे सगळं झालंय. सो आता आपण ब्लॉग शूट करू शकतो. सो जाऊयात बाहेर, महत्वाची 1-2 कामं करून येत आणि त्याच्यानंतर आणि बाहेर सांगतो मी का चाललोय बाहेर, ऍक्च्युअलमध्ये का चाललोय. येऊन गेलो आपण खाली आणि आत्ता सांगतो मी. वरती मला बोलता येत नव्हतं की का कुठं चाललोय. मी पैसे काढायला चाललोय, बँकेत चाललोय. बिकॉज अमाऊंट मोठी आणि कॅश मध्ये द्यायची. का कारण की दादाचा जो गोप्रो होता तो माझा एका फ्रेंडला दिलेला. त्या बिचारांची पण काही चुकी होती नाही, माझी पण काही चुकी नव्हती, मी त्यांना दिला. असं कोणाचीच चुकी नव्हती, तरी पण मला नवीन गोप्रो घ्यावा लागतो आणि तो पण चांगल्या ओकेजनला घेतो. ते मला बरं वाटतंय. माझे जे फ्रेंड्स आहेत ते जरा बाहेर देशाला गेले होते, त्यांना तो गोप्रो लागणार होता, त्यांना दिला आणि तो खराब झाला. म्हटलं ठीक आहे, आता काही आपण करू नाही शकत, खराब झाला तर झालाय. त्यांची पण चूक काही नव्हती याच्यात, माझी पण काही चूक नाहीये. तर म्हटलं चला चांगलं ओकेजन पण आहे, आपल्याला रिझन पण भेटलं, दादाला काही गिफ्ट द्यायचं. तर दादाला मी लेटेस्ट नवीन जो गोप्रो आहे, तुम्हालाच माहिती आहे, इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तर दादाला अजून माहिती नाही, दादाला आपण सरप्राईज देणार आहे. तर तो मी मुंबईहून मागवलाय. तर तो माणूस जो आहे तो 9-9:30 पर्यंत इथं येईल. सो त्याला ते पैसे पण द्यायचे, त्याच्याकडनं गोप्रो पण कलेक्ट करायचं आणि आपल्याला सेम टायमिंगलाच पार्टीला पण जायचंय. सो मला माहिती नाही ते कसं मॅनेज होईल, कसं मॅनेज करता येईल, आपल्याला काहीतरी जुगाड करावाच लागेल. जर मला तिकडे जावं लागेल पार्टीला तर मी माझ्या मित्रांकडे काहीतरी जुगाड करून घेईल, त्यांना सांगेल की तुम्ही कलेक्ट करून घ्या, त्याच्यानंतर दादाला आपण रात्री सरप्राईज देऊ. सो असा प्लॅन आहे. मला काही ना काही गिफ्ट द्यायचंच होतं, पण मला माहिती नाही की मी एवढं मोठं गिफ्ट देणार आहे दादाला. पण ठीक आहे, ते आलंच माझ्या नशिबाला की असं काहीतरी गिफ्ट द्यावं लागणार आहे दादाला. तर म्हटलं देऊन देऊ. आणि ते गॅजेट आहे, दादाला खूप कामात पण येईल, आपल्या कामासाठीच ते यूज पण होईल. सो येस, असा प्लॅन आहे अजून. सो चला जाऊयात, पैसे काढून येऊ, आईसाठी दाबेली पण घेऊन येऊ आणि मग बघूयात कसा आपला प्लॅन जातो. सरप्राईज कसं आवडतं दादाला, आवडतं का नाही आवडतं ते पण बघूयात. डान्स कसा करतो आपण, डिंग आमच्या स्नोची तब्येत खराब झाली. ऑलराईट, अपडेट, लेटेस्ट अपडेट. काही इच्छा नाही बाहेर जायची. दादाने विचारलं जायचं का हॉटेलला जेवायला, पण काय माहिती आमच्या स्नोची तब्येत खराब आहे, त्याच्यामुळे एक पहिलं रिझन. दुसरं रिझन म्हणजे आज वीकडे असल्यामुळे कोणाची इच्छा होत नाही बाहेर जायची. असं वाटतंय घरातच काहीतरी मागून घ्या, घरातच खा. बट असो, थोड्या वेळानंतर समजून जाईल जायचंय का नाही. सगळ्यांचं मन काय म्हणतंय त्याच्या हिशोबाने आपण आपल्या रूमला टाइमपास करतो पर्यंत. माझ्या आईचे 10-20 कॉल असतात दिवसांमध्ये, सगळ्या मैत्रिणींना, बहिणींना, भावांना, सगळ्यांना कॉल करून बसते. मी बाहेर येऊन गेलोय बिकॉज आपला गोप्रो येऊन गेलाय. मी दुसऱ्यांदा परत व्हिडिओ शूट करतोय, तो असा ब्लर होतोय माझा व्हिडिओ. पण असो, मी येऊन गेलोय. आपला गोप्रोवाला भाऊ येतो, येऊन गेलाय मुंबईवरून. आपण मागवलेला तो मुंबईवरूनच येत होता. सो त्यांच्या शॉपवाल्यांनी त्याच्याकडे पाठवून दिला. सुपर एक्साइटेड. त्याला मी इथंच अनबॉक्स करेल, चेक करून घेईल व्यवस्थित तोच गोप्रो आहे, कसं आहे काय नाही, सगळ्या गोष्टी इथं चेक करावं लागतील. बिकॉज आता खूप सारे फ्रॉड होतात. आपण घरी घेऊन गेलो आणि काहीतरी वेगळं झालं. तसं तर ओळखीचाच आहे, खूप मोठा शॉपवाला आहे मुंबईचा, जिथून सगळे मोठमोठे युट्यूबर्स तिथून गॅजेट्स घेतात. मी पण तिथूनच मागवला आहे, आपला ओळखीचा आहे तो. त्याला येऊ द्या, इथं चेक करतो, त्याला रॅप करतो, घरी जाऊयात, दादाला दाखवूयात, सरप्राईज देऊयात. त्याला काहीच आयडिया नसेल या सगळ्या गोष्टींबद्दल, त्याची रिॲक्शन कॅप्चर करूयात, सगळ्या घरच्या मेंबरांची रिॲक्शन कॅप्चर करूयात, काय म्हणतात काय नाही. पण आधी त्याला येऊ द्या, मी सगळं चेक करतो आणि तुम्हाला निवांत भेटतो. हे जे दादा येतात ना, हे घेऊन येतात आपला गोप्रो. थँक्यू. मुंबईला तुम्ही होते का दुसरे होते? मग गाडी कसं काय? गाडी इथं स्टेशनला. अच्छा, स्टेशनला लावून मुंबईला जातात, मग तिथून परत मग तुम्ही पुण्यालाच राहतात का? अरे वा. त्याला अनबॉक्स करू. अनबॉक्सचा एक व्हिडिओ बनवतो, छोटा काकांना सांगतो थोडा व्हिडिओ बनवा माझा, मग आपण घरी जाऊ. सो फार सो गुड. बाकीची अनबॉक्सिंग इथे दादाचा हाताने करू आपण. चला, लकीली गिफ्ट स्टोर पण ओपन आहे.
baddest girl in this whole world. No, I'm not gonna fight. मी एक काम करतो, हे जे त्यांनी मला ही बॅग पण दिली आपल्या गोप्रो सोबत, हे मी याच्यातच ठेवतो. हे जर घेऊन गेलो ना त्याला समजून जाईल, हे मी नंतर घेऊन जाईल. याला इथं राहू देतो. खरं सांग, मला किती फोन केले असतील तू? 2 खालीच होतो मी. इथं खाली आपल्या इथं गिफ्ट शॉप आहे, तिथून म्हटलं काहीतरी घेऊन घेऊ. मी काहीच नाही घेतलं होतं ना दादासाठी, मग आपलं गरबागरीब थोडंसं. चला आता पटकन जेवण घेऊ, त्याच्यानंतर दादा गिफ्ट अनबॉक्स करेल. जेवण करायचं आधी मला छोटीशी एक स्टोरी शेअर करायची तुमच्यासोबत. मी पण खूप मोटिवेट झालो ती स्टोरी ऐकून. आता तुम्ही बघितलं असेल, मगाशी ती काका आले मुंबईहून स्वतः गोप्रो घेऊन, आणि परत त्यांनी शिवाजीनगर स्टेशनहून त्यांची बाईक घेतली आणि इकडे आले ते. तर मी त्यांना असंच क्युरियोसिटी होती म्हणून विचारलं. मला वाटलं ते 1-2 म्हणजे गेले असतील काही कामानिमित्त म्हणून आले असतील. मी असं सहज विचारलं की म्हटलं काका रोज जातात का तुम्ही? ते म्हणे हो, पुण्याहून मुंबईला रोज जातो. म्हटलं कधीपासून करतात? तर 1994 पासून मी पुणे ते मुंबई रोज जातो, येतो आणि पुण्यालाच राहतो. मी म्हटलं तिथं नाही राहत का म्हटलं मुंबईला? म्हणे नाही, तिथली लाईफस्टाईल नाही जमत, फॅमिली इथं आहे. तर एवढ्या वर्षापासून मी अपडाऊन करतोय. मला इतकं जास्त मोटिवेट फील झालं. काकांना म्हटलं आज मी इतका जास्त फ्रस्ट्रेट होतो ट्रॅव्हलिंग करून. मी इथूनच पुण्यात जॉबला जातो म्हटलं, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आपल्याकडे सगळ्या म्हटलं, पण मी इतका चिडचिड करत होतो म्हटलं आज ट्रॅव्हलिंगमुळे. आणि आज तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकून मला इतकं भारी वाटलं. थँक्यू काका म्हटलं. तुम्ही हे जे काही करतायत ते खरंच माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही बघितलं असेल सकाळपासून जेव्हा आपण मोठं ब्लॉग पण केला तेव्हा चिडचिड होत होती, जायची जीवावर येत होती. पण अशा लोकांना जेव्हा भेटतो आपण तर खूप साऱ्या गोष्टी शिकतो आणि आपण मोटिवेट पण होऊन जातो. म्हणजे आपल्याकडे सगळ्या गोष्टी असतात तरी पण आपल्याला सगळं कमीच वाटतं. आणि काही लोक असे पण असतात की एवढ्या वर्षापासून पुणे टू मुंबई जा, जॉब करा, परत ट्रॅव्हलिंग करा, शिवाजीनगरहून परत घरी जा आणि परत सकाळी उठून सेम रुटीन. मागच्या कित्येक वर्षापासून ते काका सेम करतात. ते बोलले की अजून 4-5 वर्ष मग रिटायरच व्हायचंय. मी म्हटलं काका प्रणाम तुम्हाला, सॅल्यूट आहे म्हटलं माझा. जस्ट वाव. म्हणजे खरंच मला खूप भारी वाटतं त्यांना भेटून. म्हणजे आता मी ऑफिसला जाईल तर जरा मोटिवेट होऊन जाईल. म्हणजे मोटिवेट ऑलरेडी असतो आपण, पण कधी कधी असं होतं ना की यार नको, नाही जायचं मला, नाही ट्रॅव्हलिंग करायची. तर अशा लोकांना बघून जरा अजून भारी वाटतं. पटकन जेवून घेऊ आणि मग सगळ्यांची रिॲक्शन कॅप्चर करू. I got my hands on your body. चला दादाला हे घेऊन देऊ आपण, इथं खालून आणलं. पाण्याची बॉटल, बड्डे कोडा जातो तर वॉटर बॅग तो गेस करतोय बॉटल बट ठीक तसंच काहीतरी आहे, बट ठीक आहे. गुलाबाई खाऊ का देऊ काय? एनी केसेस थांब एनी केसेस काय बेटा? एनी केसेस गैजेट का कुछ होगा? नाही कुछ शो पीस काय का फ्लावर पॉट. मस्त. तुला कसं करायचं ना गिफ्ट ओपन करायची? बघ. छोटे तू करते का ओपन? लहानपणी गिफ्ट भेटले, मोठेपणी गिफ्ट भेटताय किती नाही भारी आहे रे. दिखा वाह यार. कस काय? तुला बम्पर गिफ्ट दिया है. बापरे. वो कम समझता है उसको, तो बहुत होशियार है वो. दूध देता है बट दिस वॉज व्हेरी सरप्राइजिंग. नॉट एट ऑल Unexpected. अनएक्सपेक्टेड. दिस वॉज व्हेरी अनएक्सपेक्टेड. म्हणजे मी स्वप्नात सुद्धा म्हणून बोलून पाणी बॉटल. गैजेट मैंने बराबर बोला था. फिर मैं अभी कैसे बोल देता ना. बड़ा हो गया अभी लड़का हमारा. अरे बाप. ओ माँ. त्याची जी डिझाईन आहे ना ती मला खूप जास्त आवडली. माझ्याकडे जो आहे ना हा सगळ्यात लेटेस्ट वाला आहे. तुझ्याकडे 10 आहे. This नाही is माझ्याकडे 12. 11 आहे, हा 12 आहे आणि याच्यावरती आता कोट कुठलाच नाहीये. अच्छे नोट अच्छे पे नोट पे एंड हुआ. किया तूने दीपक. चला, आपलं सरप्राईज होतं ते सक्सेसफुली पार पडलंय. वाव! भयंकर सक्सेसफुल डायरेक्ट. बॅटरी टाकावी लागेल त्याच्यात, टाकावी लागेल. ते आम्ही नंतर चालू करून घेऊ. ठीक आहे. माझ्याकडे 8 होता. हा, 8 8. होता, 8. तो पण पिवड्या पहिला. गिफ्ट केला होता बर्थडेला आय गेस ना. बर्थडेलाच गिफ्ट केलं होतं. सेकंड म्हणजे 2021 आपल्या लग्नानंतरचा सेकंड बर्थडेला. लेटेस्ट 12 बाय दीपक महाजन. सो थँक्यू सो मच. कधी कधी कंट्रोल करावं लागतं कारण की बजेट पण बघावं लागतं. बट आय थिंक नाव आय हॅव एव्हरीथिंग. ये इसी की कमी थी. बाकी ना सामान भी चांगला आहे रे पण बहुत. अभी अच्छा है. अभी अच्छा है. वैसे भी अच्छा है भाई वो. वैसे भी अच्छा है वो. उसको तो मैं मेरे बेटे जैसा पालता हूँ. उसका वो नहीं है बट मेरे को लगा नहीं था कि ये बहुत बड़े पड़ा है भाई. बट गुड.
थँक्यू चलो गाईस बाय. दादाला विश करून जा हॅपी बर्थडे आणि डू सबस्क्राईब करून द्या 100 आता 100K झालेच पाहिजे. गाणे केव्हा होते बट डू सबस्क्राईब. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय गुड नाईट टेक केअर. Tell me what you want me to do. मी खाऊ तू तू खा येस येस ओ नो वाली डरना नो I can be good or be naughty.